रुग्णाला घेऊन ॲम्ब्युलन्स भरधावपणे हॉस्पिटलमध्ये आली। चालकाने ब्रेक देखील दाबला, पण पुढे जे झालं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल। व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असं दिसून येत आहे की एक रुग्णवाहिका रुग्णालयाकडे वेगाने जात आहे। त्या रुग्णवाहिकेची तिथे उभे असलेले लोक आणि पोलीस आधीच वाट पाहत असल्याचे दिसत आहे। व्हिडिओमधील सुरक्षा व्यवस्था पाहता असं दिसतंय की रुग्णवाहिकेत एक व्हीआयपी आहे। यामुळे चालक रुग्णाला लवकरात लवकर रुग्णालयाच्या गेटवर नेण्याचा प्रयत्न करत आहे। ही रुग्णवाहिका गेटवर थांबण्याऐवजी थेट ट्रॉमा सेंटरकडे जाताना दिसत आहे। रुग्णवाहिका रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरकडे जाताना पाहून सर्वजण तिथून दूर जातात। रुग्णवाहिका थेट जाऊन रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये घुसते। याचा अर्थ ड्रायव्हरने ब्रेक लावला नाही आणि रुग्णवाहिकेला अपघात झाला। रुग्णवाहिकेच्या झालेल्या धडकेमुळे रुग्णालयाचे गेट पूर्णपणे तुटले असते, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती। तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी रुग्णवाहिका कशी तरी मागे ढकलली। व्हिडिओमध्ये असं दिसून येते की चालक खूप घाबरला आहे। यानंतर लोकांनी रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडला आणि त्याला बाहेर काढले, पण तो क्षणभरही तिथे न थांबता पळून गेला। दरम्यान यामागे नेमका ब्रेक लागला नाही की तिथे असलेल्या चढामुळे ड्रायव्हर संभ्रमात पडला हे मात्र अद्याप कळू शकलं नाही।